अद्वैतच्या डोक्यातून रक्ताची धार वाहत होती. पावसाचं पाणी आणि रक्त एकत्र मिसळून जमिनीवर लाल चिखल झाला होता. शुद्ध हरपत असताना त्याला समोर दिवाकर वर्तकचा चेहरा धुसर दिसत होता. दिवाकरच्या हातात ती काळी डायरी होती जी अद्वैतच्या खिशातून खाली पडली होती. बिच्चारा अद्वैत, बापासारखाच जिद्दी निघालास, पण बापासारखाच चुकलास, दिवाकर क्रूरपणे हसून म्हणाला. त्याने लाईटर पेटवला आणि अद्वैतच्या समोरच त्या डायरीची पानं फाडून जाळायला सुरुवात केली. या कागदांसोबत तुझे वडील विनायक साने आणि आता तुझं अस्तित्वही संपणार. अद्वैतने हात हलवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं शरीर साथ देत नव्हतं. दिवाकरने आपल्या बुटाने अद्वैतचा हात चिरडला आणि आपल्या गुंडांना इशारा केला, याला नदीत फेकून द्या. कोणालाही याचा पत्ता लागता कामा नये. गुंडांनी अद्वैतचं अर्धमेलं शरीर उचललं आणि जवळच असलेल्या नदीच्या पात्रात भिरकावून दिलं. पावसाळ्यामुळे नदीला पूर आला होता. अद्वैतचा देह त्या वेगवान प्रवाहात गडप झाला. 2 दिवसांनंतर पुणे सोलापूर हायवेच्या जवळ असलेल्या एका लहान झोपडीत अद्वैतने डोळे उघडले. त्याच्या डोक्यावर पांढरी पट्टी बांधलेली होती. समोर तन्वी आणि प्रमोद काका बसले होते. अद्वैत जिवंत होता. मी इथे कसा आलो? अद्वैतने क्षीण आवाजात विचारलं. तन्वीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. सर, तुम्ही आम्हाला हायवेकडे पाठवलं, पण आम्हाला मदत मिळण्याऐवजी काही स्थानिक मच्छीमार भेटले. त्यांनीच तुम्हाला नदीच्या काठावर अर्धवट शुद्धीत पाहिलं आणि बाहेर काढलं. नशिबाने तुम्ही एका लाकडी ओंडक्याला धरून होतात म्हणून वाचलात. प्रमोद काकांनी अद्वैतच्या खांद्यावर हात ठेवला. अद्वैत, दिवाकरला वाटतंय की त्याने डायरी जाळून टाकली आणि तुला संपवलं, पण त्याला हे माहीत नाही की त्या डायरीची एक डिजिटल कॉपी आधीच तयार झाली आहे. अद्वैत चकित झाला. काय? डिजिटल कॉपी? तन्वीने तिचा मोबाईल काढला. हो सर, ज्यावेळी आपण त्या तळघरात होतो आणि तुम्ही काकांशी बोलत होतात तेव्हा मी गुपचूप डायरीच्या प्रत्येक पानाचे फोटो काढून माझ्या क्लाउड स्टोरेजवर अपलोड केले होते. दिवाकरने जे जाळलं ते फक्त कागद होते. सत्य अजूनही माझ्या फोनमध्ये सुरक्षित आहे. अद्वैतच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य आलं. आता त्याच्याकडे केवळ पुरावा नव्हता, तर भोसले आणि दिवाकर यांच्या संवादाचं ते रेकॉर्डिंगही होतं. अद्वैत आता पूर्णपणे बरा झाला होता, पण तो अद्वैत राहिला नव्हता. त्याच्या डोळ्यात आता सुडाची आणि न्यायाची एक वेगळीच आग होती. त्याला माहीत होतं की दिवाकर वर्तक आता शहराचा सर्वात मोठा नेता बनणार आहे आणि त्याच्या विरोधात पोलिसात जाणं म्हणजे पुन्हा मृत्यूला आमंत्रण देणं होतं. काका, आपल्याला एका अशा माणसाची मदत हवी आहे जो दिवाकरच्या विरोधात उभा राहू शकेल, अद्वैत म्हणाला. प्रमोद काकांनी एका नावाचा उल्लेख केला. विक्रमराजे सरदेसाई. विक्रमराजे हे दिवाकरचे कट्टर राजकीय शत्रू आणि एक प्रामाणिक समाजसेवक होते. एकेकाळी अद्वैतच्या वडिलांनी त्यांच्या विरोधात निकाल दिला होता, म्हणून देशपांडे कुटुंबावर ते नाराज होते. अद्वैत विक्रमराजेंच्या वाड्यावर पोहोचला. आधी त्यांनी अद्वैतला भेटायला नकार दिला, पण जेव्हा अद्वैतने त्यांना तन्वीच्या फोनमधील ते फोटो आणि रेकॉर्डिंग दाखवलं तेव्हा विक्रमराजेंचा चेहरा संतापाने लाल झाला. दिवाकरने माझ्या मित्राचा विनायक सानेचा बळी दिला आणि माधव देशपांडेंनी त्याला साथ दिली. हे मी सहन करणार नाही. अद्वैत, तुला काय हवंय? विक्रमराजेंनी विचारलं. अद्वैतने शांतपणे सांगितलं, मला सुरक्षा हवी आहे आणि एक व्यासपीठ जिथून मी हे सत्य संपूर्ण जगासमोर मांडू शकेन. दिवाकरचा सत्कार समारंभ परवा पुण्यात आहे. तिथेच त्याचा शेवट होईल. 2 दिवसांनंतर पुण्याच्या एका मोठ्या ऑडिटोरियममध्ये
दिवाकर वर्तकचा भव्य सत्कार समारंभ सुरू होता. हजारो लोक तिथे जमले होते. भोसले आणि इतर भ्रष्ट अधिकारी तिथे सुरक्षा व्यवस्थेत होते. दिवाकर स्टेजवर चढला आणि भाषणाला सुरुवात केली. मित्रांनो, मी नेहमी सत्याच्या आणि न्यायाच्या बाजूने उभा राहिलो आहे. माझे मित्र माधव देशपांडे यांच्या निधनानंतर मी खचलो होतो, पण आता त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मी एक मोठे हॉस्पिटल बांधणार आहे. दिवाकरचं भाषण सुरू असतानाच अचानक ऑडिटोरियममधील सर्व दिवे विझले. मोठ्या स्क्रीनवर एक व्हिडिओ प्ले होऊ लागला. व्हिडिओमध्ये दिवाकर वर्तक अद्वैतच्या समोर कबुली देत होता. हो, मीच माधव देशपांडेंना मारलं आणि विनायक सानेला मीच अडकवलं होतं. त्यानंतर भोसले यांच्यासोबतचं ते रेकॉर्डिंगही जोरात वाजू लागलं. संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. लोक एकमेकांकडे पाहू लागले. दिवाकरचा चेहरा पांढरा पडला होता. हे खोटं आहे. हे AI ने बनवलेला व्हिडिओ आहे, तो ओरडला. स्टेजच्या मागच्या बाजूने एक तरुण चालत आला. तो अद्वैत होता. त्याच्या मागे तन्वी आणि सर्वांना धक्का देणारी एक व्यक्ती होती, प्रमोद देशपांडे. ज्या माणसाला शहर 25 वर्षांपूर्वी मृत मानत होतं, तो जिवंत पाहून लोकांच्या पायाखालची जमीन सरकली. अद्वैत माईकजवळ गेला आणि शांतपणे म्हणाला, दिवाकर साहेब, डिजिटल युगात पुराव्यांचे फोटो जाळता येत नाहीत आणि पापाचा घडा भरला की मेलेली माणसंही साक्ष द्यायला परत येतात. दिवाकरने खिशातून बंदूक काढली आणि अद्वैतवर नेम धरला. मी तुला आज जिवंत सोडणार नाही. पण तो गोळी झाडणार तितक्यात ऑडिटोरियमचे दरवाजे उघडले आणि CBIची टीम आत शिरली. भोसले यांनी दिवाकरला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण विक्रमराजेंच्या माणसांनी त्यांना आधीच घेरलं होतं. ऑडिटोरियममध्ये तणाव पराकोटीला पोहोचला होता. दिवाकर वर्तकच्या हातातील बंदूक थरथरत होती. समोर अद्वैत, तन्वी आणि जणू मृत्यूच्या दाढेतून परत आलेले प्रमोद देशपांडे उभे होते. CBIच्या अधिकाऱ्यांनी चारी बाजूंनी वेढा घातला होता. दिवाकर, बंदूक खाली टाक. आता पळायला जागा नाही. CBI ऑफिसर खान ओरडले. दिवाकर वेड्यासारखा हसला. तुम्हाला वाटतंय तुम्ही जिंकलात? अद्वैत, तुला तुझ्या बापाचं फक्त अर्धच सत्य माहीत आहे. तुला वाटतंय त्याने मला वाचवण्यासाठी विनायक सानेचा बळी दिला? नाही, त्याने हे सगळं तुला वाचवण्यासाठी केलं होतं. अद्वैत क्षणभर थांबला. मला वाचवण्यासाठी? काय बोलतोयस तू? दिवाकरने बंदूक खाली न करता ओरडून सांगितलं. 25 वर्षांपूर्वी त्या घोटाळ्याचे कागद तुझ्या हातात लागले होते. तू खेळता खेळता ते फाडून टाकले होतेस. त्या कागदपत्रांशिवाय मी आणि तुझे काका जेलमध्ये जाणार होतो. तुझ्या वडिलांनी तुला वाचवलं. त्यांनी विनायक सानेच्या विरोधात तुला साक्ष द्यायला लावली, जेणेकरून मूळ कागदपत्रांची गरजच भासू नये. तुझे वडील गुन्हेगार नव्हते, ते हतबल बाप होते. अद्वैतच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. तन्वीने त्याला सावरून धरलं, पण खरं रहस्य अजून पुढे होतं. तन्वीने आपल्या फोनमधील क्लाउड स्टोरेज उघडलं आणि डायरीचे ते पान शोधलं जे अद्वैतने अजून वाचलं नव्हतं. ते पान शेवटचं होतं आणि त्यावर रक्ताचे थेंब जास्त होते. तन्वीने ते वाचायला सुरुवात केली. अद्वैत, जर तू हे वाचत असशील तर याचा अर्थ मी आता जिवंत नाही. लोक म्हणतील मी विनायक सानेचा बळी दिला, पण सत्य हे आहे की विनायक साने आणि मी मिळून हा प्लॅन आखला होता. विनायकला माहीत होतं की दिवाकर वर्तक त्याला जिवंत सोडणार नाही. म्हणून विनायकने स्वतःहून मला सांगितलं की माधव, मला जेलमध्ये पाठव. तिथे मी सुरक्षित राहीन, पण माझ्या मुलीला तन्वीला जप. विनायक साने मेला नाहीये अद्वैत, तो आजही जिवंत आहे. संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. अद्वैत, तन्वी आणि खुद्द दिवाकर वर्तकही तिजून गेले. काय? माझे वडील जिवंत आहेत? तन्वीचा आवाज बसला. प्रमोद काकांनी मान हलवली.
हो तन्वी, माधवने विनायकला जेलमधून पळवून लावलं होतं आणि एका सुरक्षित जागी ठेवलं होतं. दिवाकरला वाटलं विनायकने आत्महत्या केली, पण ती एक चाल होती. विनायक साने आजही पुण्याच्या एका आश्रमात नाव बदलून राहत आहेत. आपली हार समोर पाहून दिवाकर सैरभैर झाला. त्याने बंदुकीचा नेम तन्वीकडे वळवला. जर मला जेलमध्ये जायचं असेल तर मी विनायक सानेच्या मुलीला सोबत घेऊन जाईन. धडाम! गोळी सुटली, पण अद्वैतने तन्वीला जोरात बाजूला ढकललं. गोळी अद्वैतच्या खांद्याला घासून गेली. त्याच क्षणी CBI ऑफिसर खान यांनी दिवाकरच्या हातावर गोळी झाडली. बंदूक खाली पडली. भोसले यांनी पळण्याचा प्रयत्न केला, पण विक्रमराजेंच्या माणसांनी त्यांना स्टेजवरच पकडून सोप दिला. पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या आणि ओढत बाहेर नेलं. दिवाकर आणि भोसले यांना अटक झाली असली तरी अद्वैतच्या मनातील वादळ शमलं नव्हतं. त्याला आता आपल्या वडिलांच्या त्या महान त्यागाची आणि विनायक साने यांच्या अस्तित्वाची खात्री करून घ्यायची होती. काका, बाबांनी विनायक काकांना कुठे ठेवलं आहे? अद्वैतने प्रमोद काकांना विचारलं. प्रमोद काकांनी अद्वैतला एका जुन्या पत्त्याकडे नेलं. शांतीधाम आश्रम, मुळशी. अद्वैत आणि तन्वी गाडीतून वेगाने मुळशीच्या दिशेने निघाले. पावसाचा जोर ओसरला होता आणि डोंगरातून धुकं उतरलं होतं. आश्रमात पोहोचल्यावर त्यांना एक वृद्ध माणूस बागेत बसलेला दिसला. त्याचे केस पूर्ण पांढरे झाले होते आणि तो टक लावून फुलांकडे पाहत होता. तन्वी धावत गेली. बाबा! त्या वृद्धाने वळून पाहिलं. त्याचे डोळे पाणावले. त्याने तन्वीला ओळखलं होतं. 25 वर्षांचा वनवास संपला होता. विनायक साने यांनी तन्वीला मिठी मारली. सगळं काही ठीक वाटत असतानाच विनायक साने अद्वैतच्या कानात पुटपुटले. अद्वैत, माधवने तुला वाचवण्यासाठी हे सगळं केलं खरं, पण त्याने डायरीमध्ये एका तिसऱ्या माणसाचा उल्लेख केला होता का? तो माणूस जो दिवाकरचाही बॉस आहे. अद्वैत दचकला. तिसरा माणूस? कोण? विनायक साने यांनी थरथरत्या हाताने आश्रमाच्या गेटकडे बोट दाखवलं. तिथे एक काळी कार उभी होती. त्या कारच्या काचा काळ्या होत्या. कारचा दरवाजा उघडला आणि त्यातून एक अशी व्यक्ती उतरली जिला पाहून अद्वैतच्या अंगावर सरसरून काटा आला. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून अद्वैतची आई होती, जिला अद्वैतने 10 वर्षांपूर्वीच एका आजारपणात मरण पावल्याचं समजलं होतं. मुळशीच्या त्या शांत आश्रमाबाहेर काळी कार उभी होती. त्यातून उतरलेली व्यक्ती पाहून अद्वैतच्या पायाखालची जमीन सरकली. ती त्याची आई सुचित्रा देशपांडे होती. अद्वैतने 10 वर्षांपूर्वी जिच्या अस्थी विसर्जित केल्या होत्या, ती आज त्याच्यासमोर जिवंत उभी होती. पण तिच्या डोळ्यात ती माया नव्हती, तर एक थंड आणि हिंस्त्र चमक होती. आई, तू जिवंत आहेस? मग 10 वर्षांपूर्वी तो मृत्यू, ते अंत्यसंस्कार काय होतं? अद्वैतचा आवाज भीतीने थरथरला. सुचित्रा हसली. ते एक नाटक होतं अद्वैत. तुझ्या वडिलांनी मला या खेळापासून लांब ठेवण्यासाठी माझा मृत्यू घडवून आणला होता. त्यांना वाटलं होतं की मी सुधारले आहे, पण त्यांना हे माहीत नव्हतं की केस 402 मधला मूळ पैसा मी आणि दिवाकरने मिळून गुंतवला होता. विनायक साने अद्वैतच्या मागे येऊन उभे राहिले. अद्वैत, तुझी आईच खरी सूत्रधार आहे. दिवाकर वर्तक तर फक्त तिचा मोहरा होता. जेव्हा तुझ्या वडिलांना हे कळलं की त्यांची पत्नीच या गुन्हेगारी विश्वाचा भाग आहे, तेव्हा त्यांनी तिला सर्वांपासून लपवून ठेवलं होतं. सुचित्राने आपल्या पर्समधून एक लहान रिव्हॉल्वर काढले. अद्वैत, तू आणि त्या तन्वीने माझ्या 25 वर्षांच्या मेहनतीवर पाणी फेरलं आहे. दिवाकर जेलमध्ये गेला तरी फरक पडत नाही, पण त्या डायरीची डिजिटल कॉपी माझ्या साम्राज्याला धोका आहे. तो फोन मला दे. अद्वैतने तन्वीला आपल्या मागे ढकललं. आई, तू हे कसं करू शकतेस? बाबांनी तुला वाचवण्यासाठी स्वतःची बदनामी सहन केली. आपल्या भावाला तळघरात ठेवलं.
आणि तू आजही पैशांच्या मागे धावतेस? पैसाच सर्व काही आहे अद्वैत. तुझ्या वडिलांनी नैतिकता जपली आणि काय मिळालं त्यांना? शेवटी ते एका बंद खोलीत एकटेच मेले ना? सुचित्रा जोरात ओरडली. तितक्यात आश्रमाच्या चारी बाजूंनी पोलिसांच्या गाड्यांचे सायरन ऐकू आले. अद्वैतने गुपचूप आपल्या मोबाईलवरून लोकेशन CBI ऑफिसर खान यांना पाठवलं होतं. सुचित्राला समजलं की ती आता पोलिसांच्या तावडीत सापडली आहे. तिने बंदूक अद्वैतच्या डोक्याला लावली. कोणीही पुढे येऊ नका, नाहीतर मी याला मारून टाकीन. प्रमोद काका पुढे आले. सुचित्रा, आता तरी थांब. माधवने तुला शेवटपर्यंत वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याने डायरीच्या शेवटच्या पानात लिहिलं होतं की जर तू सुधारलीस तर तुला माफ करावं. पण तू तर रक्ताच्या नात्याचीही झाली नाहीस. अद्वैतने आपल्या आईच्या डोळ्यात पाहिलं. त्याला तिथे त्याची आई दिसत नव्हती, तर एक गुन्हेगार दिसत होता. अद्वैतने अचानक आपल्या आईचा हात पकडला आणि तिला खाली पाडलं. त्याचवेळी CBIच्या टीमने आत शिरून सुचित्राला घेरलं. सुचित्राच्या हातातून बंदूक निसटली. तिला बेड्या ठोकल्या गेल्या. जाताना तिने एकदा अद्वैतकडे पाहिलं, पण अद्वैतने आपली मान फिरवली. त्याच्यासाठी त्याची आई 10 वर्षांपूर्वीच मेली होती. कोर्टाचा निकाल लागला. गुन्हेगारांना शिक्षा झाली आणि विनायक साने सन्मानाने मुक्त झाले. पण खरा आनंद अजून बाकी होता. 1 वर्षानंतर त्याच अनुग्रह वाड्याच्या समोर एक भव्य मांडव घातला होता. तो वाडा जो कधी काळी रहस्यांनी आणि रक्ताने माखलेला होता, आज फुलांनी आणि रोषणाईने नटला होता. अद्वैतने त्या वाड्याचे रूपांतर एका सेवा आश्रमात केले होते, पण आज तिथे एक मंगल कार्य होते. अद्वैत पांढऱ्या शुभ्र कुर्त्यामध्ये आणि मराठी फेट्यात अतिशय देखणा दिसत होता. समोरून तन्वी नऊवारी साडी, नथ आणि दागिन्यांनी सजून येत होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आज तिच्या संघर्षापेक्षाही मोठा होता. अद्वैत सर, सॉरी. आता तर अद्वैत म्हणावं लागेल ना? तन्वी लाजत म्हणाली. अद्वैत हसून म्हणाला, आयुष्यभर आपण केस लढलो. आता आयुष्यभरासाठी एकमेकांची साथ निभवायची आहे. विनायक साने आणि प्रमोद काका बाजूला उभे राहून हा सोहळा पाहत होते. विनायक साने यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. ज्या न्यायाधीशाने त्यांना तुरुंगात धाडले होते, त्याच न्यायाधीशाचा मुलगा आज त्यांच्या मुलीचा हात हातात धरून आयुष्यभराचे वचन देत होता. नियतीचा खेळ किती विलक्षण असतो हेच तिथे सिद्ध होत होतं. अद्वैतने तन्वीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि तिची भरली पापणी हळूच पुसली. तन्वी, आपल्या वडिलांनी जे गमावलं ते आपण पुन्हा मिळवलं आहे, विश्वास आणि प्रेम. वाड्याच्या भिंती आता किंकाळ्यांनी नाही तर सनई चौघड्यांच्या आवाजाने दुमदुमल्या होत्या. अदृश्य गुन्हेगार आता कायमचा मिटला होता आणि एका नवीन पारदर्शक नात्याची सुरुवात झाली होती. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.